स्त्रियांचं आरोग्य हे आपण वारंवार बोलतो तरी पण कमीच पडतं. स्त्रिया या जोपर्यंत एखादी ऍक्टिव्हिटी त्यांची बंद होत नाही, एकदम हंतरुणाला टेकत नाही, तोपर्यंत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. परंतु याच्यामध्ये असं असतं की किती स्त्रियांना, आपणच आता व्हिडिओ बघताना तुम्ही विचारा स्वतःला की किती स्त्रियांना आपलं शेवटचं हिमोग्लोबिन माहितीये, कितीना आपली उंची, आपलं वजन माहितीये, किती स्त्रियांनी 40 नंतर आपली पॅप्समियर टेस्ट केली आहे, किती लोक आपले रेग्युलरली सोनोग्राफी करतात, किती लोक आपली ब्रेस्ट एक्झामिनेशन करतात. तर याचं उत्तर खूप कमी आणि खूपच कमी असं आहे. आणि हा जेवढ्या श्रीमंत कॅटेगरीतल्या स्त्रिया असतील आणि गरीब कॅटेगरीतल्या स्त्रिया असतील, या दोघांमध्ये प्रमाण सारखंच आहे. आपल्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फारच मर्यादित स्वरूपाचा आहे. आणि मग ते कोणते दुसऱ्याने करावं अशी पण अपेक्षा असते. जोपर्यंत घरामध्ये काही कामं थांबत नाही तोपर्यंत स्त्रियांकडे कोणी पाहत नाही आणि त्यांच्या आरोग्याकडे कोणी पाहत नाही. म्हणून आम्ही पुणे कॅम्प वुमन हॉस्पिटल तर्फे या वर्षाचं जे थीम आहे ते सर्वांसाठी आरोग्य ठेवलंय. कोणतीही स्त्री, कोणत्याही वयोगटातील स्त्री असेल, त्यांना कोणत्याही स्त्रियांसंदर्भातल्या आरोग्याची कोणी समस्या असेल तर कधीही आपण फ्रीली इथे येऊ शकता. आपल्या आरोग्याविषयी आपण चर्चा करू शकता. डिलिव्हरी असेल, प्रेग्नन्सी असेल, युट्रस संदर्भातल्या काही तक्रारी असतील, इन्फर्टिलिटी या संदर्भातले असतील, मनमोकळेपणाने आपले प्रश्न मांडू शकता आणि त्यानंतर आपल्याला आरोग्याविषयी आपलं समाधान मिळू शकते.